नांदेडमध्ये स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार जीवन गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान। सोलापूरच्या औराद संजयवाड पुलावर पाण्याच्या पुरात अडकलेल्या शरीफ जमादार या तरुणाला गावकऱ्यांनी आणि ग्राम सुरक्षा दलाने रस्सीच्या साहाय्याने दिलं जीवदान। पंढरपूरमधील भीमा चंद्रभागा नदीला पुन्हा पुराचा वेढा। उजनी व वीर धरणातून आलेल्या पाण्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ। सलग 5व्यांदा पंढरपूरला पूरस्थिती। भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। जालनामध्ये मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शहर जलमय। सखल भागात पाणी साचलं, रस्ते झाले नदी सदृश, घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाचे क्रांती चौकात आंदोलन। काँग्रेसवर टीका करत हा कायदा माओवाद्यांविरोधात असल्याचा पक्षाचा दावा। कॅन्सरशी लढण्यासाठी सर्वसमावेशक प्रभावी धोरण तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। युएईचा ओमानवर विजय। भारत सुपर 4 मध्ये दाखल। अ गटातील समीकरण बदललं, पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर जाण्याचं संकट। जालना शहरात ढगफुटी सदृश पाऊस, रस्ते बनले नद्या, जनजीवन विस्कळीत। भाजपाचा वरळीत मेळावा। मुंबई मनपासाठी आज फुंकणार रणशिंग। महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली। हृदय, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र निधी उभारणार। सावंतवाडीत होणार जिल्हा साहित्य संमेलन। दुर्लक्षित साहित्याला मिळणार व्यासपीठ। महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ। सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट। राज्यात पावसाचा कहर, चौघांचा बळी। मराठवाड्याला सर्वाधिक फटका। अहिल्यानगरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी। हिंगोलीत मागील 4 दिवसांपासून जोरदार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। बीड, अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस। रस्ते, नाले तुडुंब, शाळांना सुट्टी। राज्य सरकारवर कर्जाचा वाढता बोजा। वर्षाअखेर कर्जाची रक्कम 9 लाख कोटींवर जाण्याचा वित्त विभागाचा अंदाज। करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा। ITR भरण्याची मुदत पुन्हा वाढवली। काँग्रेसकडून बिहारींचा अपमान। पंतप्रधान मोदींची टीका। पूर्णियामध्ये 36,000 कोटींचे प्रकल्प। SFIचा आणखी एक नेता काँग्रेसमध्ये। अर्थतज्ञ प्रसेनजित बोस दशकभरानंतर राजकारणात सक्रिय। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा। सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी। कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता। दादरमध्ये लोकलमधून उतरणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन। 62 वर्षीय वृद्धाला अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात। कारचा चुराडा, महिलेचा जागीच मृत्यू। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बीड आणि संभाजीनगर दौरा।